आता जरी मी भ्रष्टाचार विरोधी चळवळींविरोधात लिहित असलो तरी याचा अर्थ असा नाही की मी भ्रष्टाचाराच्या बाजूने आहे. मी सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय. मी वेगळ्या पद्धतीने लढतोय. पण माझा लढा फॅशनेबल नाही. गेले 6 महिने टीम अण्णा, बाबा रामदेव, एस स्वामी यांच्या विरोधात मी पुरावे गोळा करण्याचं काम करतोय. माझ्या पुस्तकात मी या संदर्भात सगळी माहिती देणार आहे. गेल्या आठवड्यात टीम अण्णा आणि स्वतः अण्णा जंतर मंतरवर उपोषणासाठी बसले होते. तेव्हा संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया काही अपवाद वगळता टीम अण्णा यांच्यावर केंद्रित झाला होता. मात्र असं करून संपूर्ण देशातील जनतेला ते फसवत होते. आधी झालेल्या उपोषणाच्या वेळी संपूर्ण मीडियानं अण्णांचं उपोषण कव्हर केलं होतं. मात्र तेव्हाही आपले मुद्दे जनतेला पटवून देण्यात टीम अण्णा अपयशी ठरली आणि याही वेळी उपोषण अपयशीच ठरलं. जंतर मंतरवर किंवा आणखी अनेक ठिकाणी डझनभर आंदोलनं होतात. त्यातली बरीच अपयशी ठरतात. इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्या आंदोलनांशी काही देणं घेणं नसतं. टीम अण्णानं गेल्या आठवड्यात केलेल्या उपोषणाला आधीच्या उपोषणापेक्षा थंड प्रतिसाद मिळाला. याच विषयावर इलेक्ट्रॉनिक मीडियानं चर्चेचे कार्यक्रम केले. मात्र अण्णांच्या उपोषणाआधी देशात बरीच आंदोलनं झाली. त्यातली कितीतरी यशस्वीही झाली. मात्र प्रसारमाध्यमांना त्या आंदोलनांची दखल घ्यावीशी नाही वाटली. या संदर्भात माझे काही अनुभव आहेत. एक पत्रकार आणि लेखक म्हणून मी ही अनेक आंदोलनं कव्हर केली. काही आंदोलनात तर 2 लाखांपेक्षाही जास्त आंदोलक होते. मात्र प्रसारमाध्यमांनी या आंदोलनांची दखल घेतली नाही. या आंदोलनाचे विषय बिगर राजकीय होते, जसे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांच्या समस्या. पण दुसरीकडे अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीला मात्र प्रसारमाध्यमांनी उचलून धरलं. अरविंद केजरीवाल तर जवळपास सर्वच न्यूज चॅनल्सवर मुलाखतींमधून दिसून आले. जणू काही राष्ट्रीय आणीबाणी असल्यासारखी परिस्थिती निर्माण केली गेली. जंतर मंतरवर सुरुवातीला मुठभर लोक दिसले. मात्र त्यानंतर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी 4 ते 5 हजार लोकांची गर्दी दिसून आली. एवढे लोक तर फेसबुक फ्रेंड्समध्ये आपल्याला सहज दिसून येतात. प्रसारमाध्यमांनी मात्र देशातील 50% जनता जंतर मंतरवर उसळल्याचं दाखवलं. जंतर मंतरवर फक्त 5,000 लोक 120 कोटी भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करत होते का? न्यूज चॅनल्सवर दर दिवशी वादविवाद, चर्चेचे कार्यक्रम, मुलाखती घेतल्या गेल्या. खरं तर फारच कमी जनता जंतर मंतरवर अण्णांच्या पाठिंब्यासाठी उतरली होती. इतका कमी पाठिंबा असताना प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. मात्र गरज नसतानाही प्रसारमाध्यमांनी अण्णांचं आंदोलन उचलून धरलं. काही पत्रकार तर इतके उत्साही होते की त्यांनी अरविंद केजरीवालना धाडसी अरविंद असं संबोधलं. याचा अर्थ काय? अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ पूर्णपणे खोटी होती. जवळपास सर्व प्रसारमाध्यमं त्या खोट्या चळवळीचा एक भाग होती हे आपण पाहिलंय. प्रसारमाध्यमांनी कव्हर केलेला हा बालिशपणा म्हणायचा का? आज संपूर्ण देशाला या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण आधीपासूनच संशयास्पद वाटत आलंय.